नकारात्मक होण्याचा जो स्वभाव आहे, लवकरात लवकर नकारात्मक होण्याचा हा स्वभाव, हा पहिला दुरुस्त केला पाहिजे. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, स्वतःबद्दल निरर्थक सहानुभूती आपल्या पिढीला वाटायला लागली. निरर्थक सहानुभूती. तुम्ही बघा आता सोशल मीडियाचं जग आहे. जरा कुटुंबातलं कुणी काही बोललं की ते सॅड स्टेटस ठेवायचा प्रकार वाढलाय. कधी कधी मी अक्षरशः माझ्या मित्रांना शिव्या घालत असतो फोन करून. काय आभाळ कोसळला का तुझ्यावर, तोंड लटकून बसायला, तोंड पाडून बसायला. देवानं अमर्याद अशी बुद्धी दिली आहे, मनगटात जोर दिलाय. कधीही आपण आयुष्य आपलं चमकू शकतो, कधीही आयुष्याला नाविन्यपूर्ण झळाळी देऊ शकतो. हे सगळं इतकं सकारात्मक विश्व आपल्या समोर असताना सुद्धा बारीक सारीक गोष्टीत पटकन नकारात्मक होण्याचा स्वभाव पहिला दुरुस्त केला पाहिजे. आणि मुळात ही डिप्रेशन आणि नैराश्य हे अशा काही गोष्टी नाहीच आहेत. हा केवळ एक शाब्दिक शृंगार आपण दिलेला आहे स्वतःच्या सहानुभूतीसाठी स्वतःला. काय डिप्रेशन, काय नैराश्य? आमच्या तुकोबारायांची बायका पोरं डोळ्यासमोर अन्न करत मेली. डिप्रेशन नावाचा प्रकार त्यांना माहीत नाही. आयुष्यभराची कमाई असलेली अभंगांची गाथा इंद्रायणीत बुडवायला सांगितली प्रस्थापितांनी, बुडवली, नैराश्य आलं नाही. आज ज्या माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवर दयादुधांचे अभिषेक होताना आम्ही पाहतोय, त्या माऊली ज्ञानोबरायांच्या धाकट्या बहीण असलेल्या मुक्ताईंना खापरा आणायला गेल्यानंतर खापराऐवजी फटके खावे लागले, धपाटे खावे लागले, पाटणीत मार खावा लागला. तेव्हा नैराश्य आलं नाही त्यांना. कोवळ्या वयामध्ये आईवडिलांनी घर सोडून देहांत प्रायश्चित्त घेतलं, आईवडिलांचं छत्र हरपलं, नैराश्य आलं नाही त्यांना. तेव्हा कुठे हा शब्द होता नैराश्य? हे डिप्रेशन नावाचा प्रकार कुठे गेला होता तेव्हा? आणि काही उदाहरणं देता येतील. आणि जर त्यावेळेस नैराश्य नावाचा प्रकार आम्हाला दिसला नाही, आज भारतभूमीला जेवढी थोर महापुरुष लाभली, त्या थोर महापुरुषांच्या जीवनचरित्राकडे जर कधी बघितलं, मनोरंजन म्हणून न वाचता तर अभ्यासासाठी जर कधी वाचलं, तर त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य नावाचा शब्दही आम्हाला कधी वाचायला मिळत नाही. दाखवा शोधून. डिप्रेशन नावाचा प्रकारही इतिहासात कुठे नाही. मोठ्यातल्या मोठ्या विद्वत, प्रचूर आणि तत्ववेत्यांना माझा प्रश्न आहे की पूर्वीच्या सगळ्या इतिहासामध्ये कुठेही तुम्ही नैराश्य हा शब्दही शोधून दाखवा. काही तसा काही प्रकारच आढळत नाही. मुळात त्यांनी कधी स्वतःला हारणं मान्यच केलं नव्हतं. छत्रपती शिवरायांसारखा योद्धा आज भारतभूमीला लाभला. छत्रपती शिवराय आज आमचे आदर्श असायला हवे आणि आहेतच. आहेतच, त्याच्या बाबतीत काही दुमत नाही. पण छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्राकडे जर अभ्यासानं बघितलं, कुठे नैराश्य शब्द दिसतो? जेव्हा 23 किल्ले परत करण्याची वेळ आली होती, तह केला होता, 23 किल्ले परत देण्याची वेळ आली होती, तेव्हा सगळं काही संपलं असं इतरांना वाटलं होतं, छत्रपती शिवाजीराजांना सोडून. सगळं काही संपलं असं सगळ्यांना वाटलं की आता सर्व काही संपलंय, फक्त शिवाजीराजांना सोडून. नैराश्य नावाचा प्रकार त्यांच्याही जीवनात नव्हता. त्यांनाही माहिती होतं की अमर्याद अशी बुद्धी मिळाली आहे, मनगटात जोर आहे, आपण आपल्या बुद्धिचातुर्यानं जग जिंकू शकतो. कुठून आला नैराश्य शब्द? तर पुन्हा मी तुमच्या उत्तर देत असताना सुरुवातीला जो मुद्दा मी मांडला, त्याच्यावर पुन्हा मी बोट ठेवेन की स्वतःबद्दल निरर्थक जी सहानुभूती वाटते ती मोडून काढली पाहिजे. आभाळ कोसळलं काही लोकांच्या आयुष्यावर, तरी त्यांनी कधी आत्महत्येचा आणि नैराश्याचा विषय काढला नाही. पुन्हा नव्यानं सुरुवात केली. तर किरकोळ बारीक सारीक गोष्टींची कारणं देऊन वेगवेगळ्या मतप्रवाहांना आणि मतमतांतरांना, कोणाच्या निंदेला, अपमानाला पुढे करून जर कोणी स्वतःबद्दल निरर्थक सहानुभूती व्यक्त करत असेल, पटकन नकारात्मक होत असेल आणि त्याला डिप्रेशन आणि नैराश्यासारखे शब्द त्या ठिकाणी देत असेल, तर माणूस म्हणून तो माझ्या नजरेमध्ये शून्य आहे. माणूस म्हणून जगण्याचा त्याला अधिकारच. परमेश्वरानं मनुष्य निर्मिती करत असताना अमर्याद बुद्धी मनुष्याला दिलेली आहे. तुम्ही त्याच्या योजनेचा अपमान करू नका, त्याच्या कलाकृतीचा, सर्वोत्तम कलाकृतीचा तुम्ही धिक्कार करू नका. त्यानं मर्यादा तुमच्या बुद्धीला ठेवली नाही, तुम्ही का घालून देता मर्यादा? आणि म्हणून माझ्या श्रोत्यांना मी कायम एक गोष्ट सांगत असतो की नैराश्य, डिप्रेशन, मुळात हे शब्दच कुठून जन्माला आले मला कळत नाही. पूर्वीच्या थोर महापुरुषांच्या जीवनचरित्राकडे जर बघितलं तर हे शब्दही कुठं वाचायला मिळत. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना दोन जी मी कारणं सांगितली, लवकर नकारात्मक होण्याचा स्वभाव आणि दुसरं कारण स्वतःबद्दल निरर्थक सहानुभूती, या दोन गोष्टी दुरुस्त केल्या, नैराश्य हा शब्द तुम्हालाही ऐकू येणार नाही.